मी पोरा नाही ना उभी आली उसरण्याला होता तो. नाही गेला ह्यो याच्या जागेवर मी पाठवला माणूस पण नाही मॅच केले यंदा. केतनला मी पाठवलं तिथं त्यांनी आराना सोरीत फक्त सगळं सोरले. ना केलेला होता का विचार होता. खेळायला आम्ही होतो आमचा चुरा आला तिथं मॅच बघलो होतो मी ती आणि आली आमची पोरगी काय 3 गाड्या आहेत होत्या शर्तीनं बघ लक्ष दिले आता मॅच भरून दिली. शर्तीनं बघ मॅच भरून दिली. विनायक मालीने बी शर्ती घेतल्या ना. अरे नाही रोजला बरं काय विषय आहे? ही कुठली एरिया आपली एरिया आहे ना हा मग आपल्या इकडचे तुम्ही ती म्हणून नेमला होता येतं तो पण बोलतो मी सकाळी साखरपुड्याला गेलो. बरं आता पण बोलतो साखरपुड्याला गेलो. अरे आपल्याकडे भर नाही मी मधला बी मध्ये नाही पोच बोलतो बरं पोचतं बरं. या नेरे पार्टी मध्ये मला कोणच दिसणार तू ह्योच आहे ना रे फक्त एक काय रे नेरेपाडामध्ये जुना खेळाडू बोलून तो ह्योच वाटतो ना तो भाव्या भाव्याच आहे ना बी टीम आहे नाही विजय मते काय रे नाही नेरेपाडा बी आहे ना आकाश लवकर धरो प्यायला कुठलं जायचं कुणला आपण जाऊ ए आपल्याला काय ना आपण 10 मिनिटं घरी जाऊ. मी पाहिलं फोन आलता ना मला माहित पण नाही कोण आहेत बरं एवढं लांब चालेल बरं कानात पहिली फॉर नाही म्हणजे आधी एक त्यांचं लगायचं quarter होतं. भाई तुमची बी टीम आहे नेरेपाडा लेट आले आहे काय कमी लक्ष नाही कधी आणि जवळच्यानं प्रॉब्लेम लेट आले. समजून घ्यालो तुम्ही जवळच्यानं प्रॉब्लेम मरेल का मरेल माणूस नाही लांब चालेल ना पण उजेर भाषा दिसतं ना ठाणा आहे तुम्हाला आमचं आहे ध्यान बिंदोड आहे आमचं विगर ना आमचं आज आहे मला होतं घ्यालतं घालतं कपडे घेऊन याला यावर कपडे घेऊन मी घ्यालतं मारायला तीन वर झाले पहिलेच या कारला बघ यप गट येऊ यप 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 नाही गट आहे. फग सुरुवात होते पण पाहतोय अध्यक्ष चषक 2026 आदरणीय सन्माननीय समीरदादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा पहिल्या षटकानंतर अगदी आपण पाहिलं 2 बाद 17 धावा धावफलकावर विठ्ठल रखमाई मोठे विंगार आमच्या समवेत आज आपण पाहतोय
अगदी आपल्याच विभागातील तर यापुढील एक महत्त्वाची सूचना, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते परंतु सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. जर लो गटामध्ये मोठ्या गटातील जर खेळाडू आढळले तर मात्र कोणताही खेळाडू खेळवला जाणार नाही, याची पण नोंद घ्या. सर्व संघांना विनंती आहे त्या अगोदरच आपण ही सूचना आपल्या कानावर घ्या आणि आपल्या सर्व खेळाडूंची चौकशी करूनच खातीर जमा करूनच आपण मैदानामध्ये उतरा ही आपल्याला विनंती केली जाते. मच्छिंद्र आले दुसऱ्या षटकासाठी. ज्युनियर मच्छिंद्र यांच्यावर तुटून पडलाय. पहिलाच चेंडू इथे मात्र खेळत असताना विनायक पाटीलच्या बॅटमधून हा दमदार षटकार येतोय. पहिला षटकार आल्या आल्या सेट झालाय की काय, ज्याप्रमाणे साहिल जगेने सुरुवात केली होती त्याला चांगली साथ लाभत असताना पाहायला मिळते विनायकच्या माध्यमातून. आता मात्र उचली घेणारा चेंडू अगदी पंचांकडे दाद मागितली जाते. 1 फॉर दी ओव्हर दंडित केलं जातं. इथून रिव्ह्यू घेतला जातोय. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू घेतला जातोय. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला दिला जाईल आणि त्याचा वापर इथे केला जातोय. सध्याच्या घडीला 24 वर 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते. यानंतरची मॅच असेल ग्रुप ई मधून शिवन साई आणि गावदेवी 11 नेरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण रिपोर्ट करायचा आहे. व्हाईट बॉल असेल. रिव्ह्यू सक्सेसफुल रिटेन केला जाईल. जर पहिला इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कर्णधार उपस्थित नसतील तर मात्र षटकांची कपात केली जाईल याची आपण नोंद घ्या. चांगला चेंडू इथे मात्र स्लॉट मध्ये आणि अगदी प्लॉटच्या बाहेर विनायकच्या बॅटमधून दुसरा गगनभेदी हा षटकार. हिंदवी स्वराज्याची सकाळ पाहायला मिळाली. त्या बापाचं इथे मात्र आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी संगीत वाजवलं जाते आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देऊन अगदी आपण काल देखील पाहिलं, आज देखील या दुसऱ्या रजनीला सुरुवात करून त्यांना मानवंदना दिली जाते. परंतु इथे काय खेळ चालू आहे. भिंगार आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई मोठे भिंगार या संघाचा 31 वर 2 अगदी तुटून पडले आहेत फलंदाजांवर. आत्ता देखील चेंडू हवेमध्ये पाहूया इथे जजमेंट चांगलं आणि जशास तसं उत्तर विनायकला देखील दिलाय परतीचा इशारा. 2 षटकार आणि त्यानंतर मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. 3 बाद धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. 31 31 धावा. समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं, जोडी गाजे गावा गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. एका बाजूने आपण विचार केला तर धावांचा पाऊस देखील चालू आहे, दुसऱ्या बाजूने विकेट एका मागोमाग देखील जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर सुरुवात दमदार साहिल जगेच्या माध्यमातून 16 धावसंख्या करून साहिल मात्र परतला गेला. त्यानंतर गिरीशला खातं देखील खोलता आलं नाही आहे. जतीन आला, जतीन सध्याच्या घडीला 2 या धावसंख्येवर खेळतोय. विनायक आला, विनायकने 2 षटकार दमदार ठोकले परंतु त्यानंतर तिसऱ्या ठोकण्याच्या नादामध्ये त्याला मोह आवरला नाही आणि त्या मोहामध्ये सापडला गेला. आता मात्र 5व्या क्रमांकावर फलंदाज सुजल जगे मात्र सज्ज झालाय विठ्ठल रखुमाई मोठे भिंगार संघासाठी. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळते. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हा चौकार आणि स्वागत समारंभ पाहायला मिळाला मान्यवरांचा या चौकाराच्या माध्यमातून.
पाहायला मिळते. आलेल्या चौकाराने खातं खोललंय. धावा कुठे थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. इथे मात्र लाऊड अपील जरूर केली गेली, परंतु पंचांनी ती नाकारली गेली. अगदी दुसऱ्या षटकाचा वादविखेल संपलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघाची 35 या आकड्यावर. जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉल करतोय शिवन साई आणि गावदेवी 11 नेरे संघ. टॉससाठी आपल्याला रिपोर्ट करायचे याची आपण नोंद घ्या. जर दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसले तर मात्र षटकांची कपात केली जाईल याची देखील आपण नोंद घ्या. चला, शिवनसाई संघाचा प्रतिनिधी इथे पोहोचलाय. गावदेवी 11 नेरे आपण देखील सज्ज राही, आपल्याला विनंती असेल. 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं 17.50 सरासरी गाठत असताना विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघ जाऊन पोचले 3 बाद 35 या आकड्यावर. आजच्या दिवसातील ही पहिली लढत पाहायला मिळते एफ गटातून आणि दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज संदीप रोडपालकर याने 17 एक विकेट बलकावला होता. त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने तिसरं षटक हाताळण्यासाठी संदीप देखील पाहायला मिळतोय. गावदेवी नेरेपाडा आता कमबॅक करून द्यावा लागेल, कारण धावांचा ओघ अशा रीतीने चालू आहे. तो जर इथे आवरला नाहीये तर मात्र मोठं डोंगर आपल्या समोर उभं राहील, याचा भान ठेवावं लागेल. परंतु स्टेट द ग्राउंड चेंडू अगदी हातामध्ये मगर मिठीमध्ये गेलाय. फलंदाज क्रमांक 4 जतीन मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. 4 बाद. धावसंख्या धावफलकावर 35. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सलगच्या 4 चेंडूवर 4 चौकार खाल्ले होते. त्यानंतर फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त झालं होतं साहिल सारखा मोठा फलंदाज. परंतु त्यानंतर आपण पाहिलं स्पेल नंबर 2 मध्ये स्वतःच्या सज्ज झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून आत्मविश्वास वाढवण्याचं काम इथून मात्र गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून केलं जाते. जी गरज आहे आपल्या संघाला इथून धावा रोखायच्या आहेत आणि त्या धावा रोखण्यासाठी विकेट घेणं गरजेचं आहे. 4 बाद 35 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघाच्या पाहायला मिळत आहेत. आता देखील चांगला चेंडू, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं जात आहे. ज्या चुका मात्र पहिल्या षटकामध्ये झाल्या त्याला सावरण्याचं काम इथे मात्र गोलंदाज संदीप रोडपालकर यांच्या माध्यमातून आपल्या गावदेवी नेरेपाडा संघासाठी इथे मात्र चालू असताना पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू सुरेख हाताळले गेले. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतरचा डॉट बॉल पाहायला मिळाला. परंतु तिसऱ्या चेंडूवर काय घडलंय, बॅटच्या रनरमध्ये आला आणि त्याला डायरेक्ट पाठवलाय मैदानाच्या बाहेर षटकाराच्या दिशेने. बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. विकेट एका बाजूने जात असले तरी दुसऱ्या बाजूने धावांचा ओघ मात्र चालूच आहे. 6 धावांनी 41 हा आकडा गाठलाय. मोठी धावसंख्या उभारायचा मानस जरूर पाहायला मिळतो. आता सावध पवित्रा जरूर स्वीकारला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी डीपमध्ये पाहायला मिळालं. फक्त एकच धाव. बऱ्याच कालानंतर आपण पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर 1 धाव आणि या धावसंख्येने 42 धावसंख्या धावफलकावर. याच दरम्यान जरूर आम्ही विनंती करू की मिलिंदजी पाटील साहेब, सुजय संभाजी पाटील साहेब आणि दिनेशजी पाटील साहेब सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. अध्यक्ष चषक 2026 या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका अगदी डीपमध्ये आपण पाहिलं. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण जरूर चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा एकत्रितरित्या या तिसऱ्या षटकातील खेळ संपलाय. धावा धावफलकावर 4 बाद 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चला, दोन्ही टीम टॉससाठी आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. 4थं षटक आपण पाहतोय. आता मात्र दांडी गुल केली आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. अजून एक दे धक्का आणि धक्का क्रमांक इथून विठ्ठल रखमाई संघाला पाहायला मिळतोय तो 5वा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर 5 बाद 43.
खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर 43. आता कुठेतरी धावसंख्येला इथे मात्र आळा घालण्याचा एक षटकार जरूर आला, परंतु दोन महत्त्वाचे विकेट या षटकामध्ये संदीपच्या माध्यमातून घेतले गेले आणि ज्या धावांचा ओघ इथे मात्र चालू होता त्याला मात्र रोखलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर 43 वर 5 सध्याच्या घडीला धावफलकाचा हा आकडा. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर या सरासरीने जर धावगती प्राप्त केली तर मात्र 72 हा आकडा गाठला जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सुरुवात दमदार झाली होती, परंतु त्याच ताकदीने पुन्हा एकदा शेवट करावा लागेल. आपण फलंदाजीसाठी फलंदाज पाहतोय पारस घरत आणि त्याच्या समवेत सुजल जगे ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. आता खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आपले सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता आपल्याला डाव सावरायचा आहे. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने चौथं षटक हाताळण्यासाठी नैतिक म्हात्रे चौथं षटक हाताळतोय. चांगला फटका, अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी देखील चुकीची पाहायला मिळते. आखोई आखोमे इशारा एकीला मात्र इथे मात्र दुसरीमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढत असताना चौथ्या षटकाला सुरुवात आणि धावसंख्या धावफलकावर 45. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवन सई आणि त्यांच्या विरोधात गावदेव 11 नेरे. ग्रुप ई मधून पहिला सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी जॉईंट व्हा. चांगला फटका, अगदी आपण पाहतोय फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चांगला प्रयत्न, शेवटच्या क्षणाला चेंडूची अडवणी केली गेली आपल्या संघासाठी. इथे मात्र 1 धाव वाचवली गेली, परंतु 3 धावा रोखल्या जाऊ शकल्या नाहीये. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. त्यानंतर धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 3 ने वाढत असताना अगदी आपण स्क्रीनवर पाहतोय कशा रीतीने क्षेत्ररक्षणाची दर्जा दाखवली. 48 हा आकडा गाठलाय. स्पर्धेतील आपण दुसरी रजनी पाहतोय आणि दुसऱ्या रजनीतील पहिली मॅच एफ गटातील विठ्ठल रखमाई मोठे भिंगार आणि त्यांच्या विरोधात गावदेवी नेरेपाडा. 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर येत असताना या चौथ्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा नैतिक सज्ज झालाय. 48 पहिल्या षटकामध्ये 17 त्यानंतर 18, परंतु तिसरं षटक कमबॅक करून देणार होतं संदीप. याचं फक्त 8 धावा तिथे मात्र खर्च केल्याने 2 महत्त्वाचे विकेट्स देखील घेतले. त्यानंतर हा चौथं षटक पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये थोडीशी अडखलती फलंदाजी पाहायला मिळते. ती फलंदाज आपण पाहतोय विठ्ठल रखमाई मोठे भिंगार या संघाकडून, कारण सलामीवीर बाद झाल्यानंतर सुरुवातीचे 5 फलंदाज अर्धा संघ मात्र तंबूत परतला गेलाय. त्यानंतर ही जबाबदारी स्वीकारावी लागते. इथे विकेट टिकून ठेवावं लागेल, पार्टनरशिप बिल्ड व्हावी लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावा धावफलकावर 49. आत्तापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळतोय. काय गोलंदाजीचं प्रदर्शन प्रदर्शित केलंय. चौथ्या षटकामध्ये तो आलाय. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 1 अशा आणि त्यानंतर डॉट. 4 चेंडूंमध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्यात. एकही मोठा फटका मारू दिलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी नैतिक मात्रेची पाहायला मिळते. परंतु आता जसा स्लॉटमध्ये आलाय, मनगटामध्ये ताकद, आम्ही नाही वाकत आणि हा ठोकलाय ठाकम ठोक षटकार. शतक कंप्लीट झाले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघासाठी. 55 वर 5 अशी सध्या परिस्थिती. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज नैतिक पाहायला मिळेल. आता देखील गतीमध्ये परिवर्तन, परंतु चांगलं पारखलं गेलं. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या चेंडूवर आली ती 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. सुजलचा विचार केला तर 8 मध्ये 17 वर खेळतोय आणि पारसची 7 1 वर 1 सध्या पाहायला मिळते. चला शेवटचं षटक आहे. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्ट करा. एका बाजूला पाहायला मिळतील शिवन साई आणि त्यांच्या विरोधात गावदेवी 11 नेरे.
या षटकानंतर आम्ही टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. आणि आज आमच्या समवेत जरूर समालोचनासाठी सागरजी मांडवकर सर थोड्या वेळेला जॉईंट होतील. आपल्या नेरे गावाचा आणि रायगड समालोचन असोसिएशनचा एक दमदार आवाज, त्यानंतर चिंचवलीचे आकाशजी शेलके सर असतील, ते देखील आमच्या समवेत आज जॉईंट होतील. आणि आम्ही त्यांच्या समवेत जरूर आज जॉईंट झालो. तर आपल्या या नेरे विभागामध्ये अध्यक्ष चषक 2026 विजयालक्ष्मी मैदान नेरे पनवेल रायगड या मैदानावर दुसऱ्या रजनीसाठी शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी किरण शेलके उर्फ किरूभाई, अगदी आपण पाहतोय आपल्या नेरे विभागाचाच नेरे गावचाच हा संघ गावदेवी नेरेपाडा आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक. 5वं षटक आणि इथे चूक, फुल टॉस, मिस टायमिंग आहे, जजमेंट चांगलं आणि इथे चूक झाली होती, परंतु फटका चांगला सजवता आला नाहीये. बिग विकेट मैदानाच्या बाहेर सुजल जगेसारखा फलंदाज एक चौकार एक षटकार टोकून अजून एक दे धक्का 6व्या क्रमांकाचा पाहायला मिळतोय विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघाला. फलंदाज दाखल झालाय सुशांत. विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघासाठी धावा जरूर आल्या. 56 धावा धावपलकावर. जशी 5व्या षटकाला सुरुवात झाली तसा विकेट मिळवून दिला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सहज मगर मिठीमध्ये आल्या पावली परतीच्या प्रवासाला सुशांत अजून एक दे धक्का लागला जातोय तो मोठे भिंगार संघाला. धावसंख्या धावपलकावर 7 बाद अब तक 56. ते गावाचा हा लाडका गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर या स्पर्धेतील अध्यक्ष चषकातील पहिला विकेट हॅट्रिकचा मान सन्मान मिळवेल का? अगदी प्रयत्न चांगला होता. खोलवरचा चेंडू खोदून काढला गेला. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु सावध पवित्रा स्वीकारला गेलाय. अगदी तिसऱ्या चेंडूवर या हाणामारीच्या षटकामध्ये एक धाव पाहायला मिळते. 7 वर 57. विठ्ठल रखमाई मोठे भिंगार या संघाची धावफलकावर लगावलेली ही धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल हे देखील पाहावं लागेल. दमदार सुरुवात झाली होती परंतु शेवट कशा रीतीने केला जातोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जजमेंट चांगलं परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपला जातोय आणि या षटकामध्ये हा तिसरा विकेट मिळवला जातोय तो किरण शेलकेच्या माध्यमातून पारस गरत बॅक टू द डगआउट. चैता पाटाचे महिन्यामध्ये नागू चाप्याला भरू ये. मात्र खराब पाहायला मिळतोय. विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघाचं सुरुवात करून दिली होती. पाया रचला होता परंतु पाया रचल्यानंतर झेंडा फडकवण्याचं काम करत असताना कुठेतरी अडखळलाय संघ. तर मात्र प्रज्वल आलाय परंतु काय गोलंदाजी होतोय. तिखट मारा केला जातोय गोलंदाज किरण शेलके. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक धावा येणं गरजेचं असतं
परंतु इथे जे मागे झालं त्याला विसरून पुन्हा एकदा नवीन सुरुवात किरणच्या माध्यमातून आपल्या संघाला तारायचं आहे. 57 वर 8 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ केलाय आणि 3 गडी बाद करून फक्त 1 धावा. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. शेवटचा चेंडू किती होईल टार्गेट सेट इथून पाहावं लागेल. वाटलं होतं 70चा आकडा पार केला जाईल परंतु तसं काही घडलं नाही आहे. चांगला फटका सजवला गेला डीपमध्ये. ते काय घडलंय थोडंसं पडलाय धडपडलाय. संघाला गरज आहे परंतु इथे दुसरी धाव घेत असताना अजून एक विकेटचं पतन. ही गोलंदाजी आवडली असेल तर नेरेकरांना विनंती आहे की आपल्या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी आपण पाहिलं एक सांघिक यश आणि स्वतःच्या खात्यामध्ये 3 एकूण 4 विकेट या षटकामध्ये. फक्त धावा खर्च केल्या त्या 2. धावसंख्या धावपलकावर 58 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये लक्ष असेल ते 59 धावसंख्येचं. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. चला टॉससाठी आपण जॉईंट व्हायचंय दोन्ही कॅप्टन. विनंती असेल एका बाजूला आपण पाहणार आहोत ग्रुप ई ला आपण सुरुवात करणार आहोत. चला मिलिंदजी पाटील साहेब आपण देखील या. मिलिंदजी पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठावर. मिलिंदजी पाटील आणि विनोदजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ग्रुप ई मधून पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शिवनसाई एका बाजूला गावदेवी नेरेपाडा. या दोन संघादरम्यान ही मॅच असेल. चला मिलिंदजी पाटील सुजय संभाजी पाटील साहेब दिनेशजी पाटील साहेब सर्व मान्यवरांचं आपण अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून स्वागत करूया. दुसरी रजनी आपण पाहतोय. अगदी दमदार स्पर्धा आणि टॉस केला जाईल. एका बाजूला गावदेवी 11 नेरे आणि एका बाजूला शिवनसाई. दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. मिलिंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. हेड इज कॉल. हेड आलाय तर आपलं डिसिजन काय असेल. शतरक्षण पाहिलं. आणि एकत्रितरित्या समीर दादांची ही स्पर्धा आपल्या या गावामध्ये होत असताना आपण पहिली मॅच खेळणार आहात. कसं वाटतंय आणि ही नाईट रजनी कशासाठी आपल्याला आपल्या संघाला इथे मात्र प्रमोट केलं गेलंय तर काय वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आयोजन तर खूप छान आहे आणि आमच्या गावातलंच आयोजन आहे आणि आमचंच आयोजन आहे. म्हणजे मोठी जबाबदारी असेल. एकत्रितरित्या खेळ करत असताना क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले. 5 षटकांची लढत असेल. समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे आणि त्या संघाला आपण 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोकाल. 45 ते 50 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्याला शुभेच्छा असेल. जाऊया शिवनसाई. आपण टॉस जिंकला असता तर आपलं डिसिजन काय असतं. आम्ही फलंदाजी घेतली असती. म्हणजे जे हवंय ते मिळालं आहे. फलंदाजी करत असताना कितपत धावसंख्येचा पल्ला गाठणार. 50 ते 55. 50 ते 55. एकत्रितरित्या आपण पाहिलं तर आपल्या विभागामध्ये मोजक्याच अशा स्पर्धा असतात ज्या नाईट रजनीमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण कोणती रणनीती घेऊन आलात आणि खेळत असताना कोणत्या हेतूने आपण हा खेळ करणार आहात. रणनीती अशी काहीच नाही परंतु आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. आणि आपण विचार केला तर आपल्या या नेरेदुंद्रे विभागामध्ये प्रथमतः या क्रिस्टल ट्रॉफ्या पाहायला मिळतात. समीरदादांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि ट्रॉफ्यांचा विचार केला तर खूप चांगले आहेत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणार आहोत. टॉस फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकलाय नेरे टीमने. गोलंदाजीचं नाही. जशी दुसऱ्या सत्रात सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा चिंचवलीचा गोड आवाज आकाशजी शेळके सरांचा. ओर टू कॉम बॉक्स. हॅलो चेक. हॅलो चेक. हा सेट नाही आहे. थोडा आवाज दे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला डाव सुरू करायचा. जास्त वेळ नाही आपल्याकडे. सो सगळ्यांनी या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा आणि लवकरात लवकर आता इथून दुसऱ्या पडावाची सुरुवात आपल्याला करायची आहे. दर्जेदार अशी स्पर्धा. प्रथमतः आपण श्री गणेश बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि अगदी या इनिंगची सुरुवात करूया. सर्व विघ्ने नष्ट होती प्रथम त्याचं पूजन करा. सांगे हिंदू परंपरा. सांगे हिंदू परंपरा. गणपती बाप्पा मोरया. डावाची सुरुवात केव्हाच झालेली आहे. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय. मैदान राहिलं नाही ते रणांगण बनलंय आणि रणांगणामधून पंचांचा इशारा की आता इथून या खेळाच्या पहिल्या मॅचच्या अगदी दुसऱ्या पडावाला सुरुवात होती. पूलमधून ही मॅच आहे
आणि तिथून आपण पाहतोय की अगदी मॅचमध्ये पहिला अपसा डाव ज्यामध्ये 58 बनले आणि 59 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता गावदे निरेपाडा. आघाडीला आलेले 2 फलंदाज किरण शेळके आणि मच्छिंद्र रोडपालकर. ज्युनियर मच्छिंद्र आणि सिनियर मच्छिंद्र अशी आपण नामांकित जोडी सुरुवातीच्या अलीकडच्या काळामध्ये पाहिलेली आहे निरेपाडासाठी. आता इथून किरू शेळके चांगल्या मी म्हणेन की फॉर्ममध्ये आणि त्याला सध्या प्रमोट केलं जातं आघाडीसाठी. वॉट अ बॉल, सुपर गोलंदाजी, सुरुवात वेगासह केलेली आहे. छोट्या सणीचा प्रतिवंत खेळाडू म्हणजे साहिल जगे आणि साहिल जगेची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवप्लेला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलला आपण पाहिलं की अगदी डॉट बॉलला सुरुवात. याही वेळेला ॲज इट इज कॉपी अँड पेस्ट. अलीकडच्या काळामध्ये विज्ञानाने केलेली प्रगती म्हणजे क्लोन संकल्पना आणि त्या संकल्पनेचं आपण पाहतो की इथे जरूर पाहायला मिळतं आपल्याला की हा चेंडू ॲज इट इज तसाच डिलिव्हर्ड केला होता. परंतु पंचांच्या त्या निर्णयावरती आपण पाहिलं की जरूर इथे एक त्यांना चॅलेंज केलं आणि हा नियम आपण जर पाहिला तर वापरत त्यांनी इथून DRSची मागणी केलेली आहे. वाईटसाठी रिव्ह्यू आहे, वॉरूममध्ये निर्णय पाठवलेला आहे. सत्यवान काकडे सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, सो इट इज अ फेअर बॉल. आता यापुढे रिव्ह्यू मिळणार नाही आहे निरेपाडा संघाला. वाईटसाठीचा रिव्ह्यू जो होता त्यांनी गमावलेला आहे. (191) इंडियाचा सध्याचा स्कोर आहे. 14 वर्ष खेळानंतर एक विकेट पडलेला आहे ज्यामध्ये अभिषेक बाद झाला आहे. सॅमसन 88 वरती नाबाद खेळते. 43 किशननं बनवलेला आहेत. ओ सुपर बॉलिंग, क्या बात आहे. पॉवप्लेला मी म्हणेन की इथे स्कोरिंग शॉट मारायचा प्रयत्न आपल्याला फार तर खेळाडूचा पाहायला मिळतो. या गोष्टीमध्ये आळा असणं काय गरजेचं आहे. साहिल जगे 4 चेंडू 4 चौकार खेचले होते. आघाडीला बॅटिंगसाठी तो आला होता. आता इथे आपण पाहिलं तर पॉवप्लेला गोलंदाजी करत असताना देखील जरूर 3 चेंडू सलग निर्धाव पाहिलेत. समोरच्या दिशेनं खेळायचा प्रयत्न, फिल्डर पाठलाग करतायत. काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल मिड ऑनमधून देखील फिल्डरनं तोपर्यंतचा प्रवास आपण पाहिला की जरूर तिथपर्यंत अंतर कापलं होतं आणि पोहोचले होते बॅकअपसाठी. एक सिंगल त्यानंतर डबलचा कुठलाही प्रयत्न नाही आहे कारण आता किरणला माहिती आहे की इथून ज्युनियर मच्छिंद्रला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्टिंग पाहायला मिळते स्पर्धेची आणि सामन्यांचं चित्रीकरण यूट्यूबवरती आपल्याला ही स्पर्धा अगदी स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. त्यांचं आपण कौतुक करूया. ओरा अँगलनं हाही बॉल, क्या बात आहे. गुड लाईनचा स्पॉट अगदी आपण पाहतोय पकडून धरलेला आहे साहिल जगेनं. गावदे भिंगारसाठी अप्रतिम गोलंदाजी साहिलची. ओ सुपर, क्या बात आहे. ऑफस्टॉम दी यॉर्करची आपण पाहतो ती वाईडची लाईन आहे. ती वाईडची लाईन मिस करत नाही आहेत. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न राहतोय खेळाडूचा. यावेळेला डीपमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफमध्ये खेळलेत. फिल्डर आहेत तिकडे प्रोटेक्शनसाठी आणि चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल घेतलेली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ जिथे पॉवरप्लेला फक्त 2 धावा जमा करू शकलेत. विदाऊट लॉस गावदे निरेपाडा बॅटिंग करते. येणाऱ्या 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 57 धावांची आता आवश्यकता आहे. चोवीस बॉलमध्ये आपण पाहिलं तर 57 धावांची 2 धावा धावफलकावरती आपण बघतोय इथे जरूर झालेल्या आहेत. करंटली 2च्या सरासरीनं चाललेत. रिक्वायर्ड रन रेट आता इथून वाढत चाललेला आहे कारण सरासरी रन रेटमध्ये थोडेसे आपल्याला बदलाव पाहायला मिळतात. 14ची सरासरी आता इथून ठेवायची मेंटेन आणि या कन्सिस्टन्सीसह खेळलात तर मग मी म्हणेन की विजयापर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहेत. ला 57 धावांची आवश्यकता आहे. सुजल इथून ओव्हर क्रमांक 2 साठी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करण्यासाठी त्याला जरूर इथून बॉलिंग करण्यासाठी त्याला प्रमोट केलेलं आहे आणि बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर ज्युनियर मच्छिंद्रकडे स्ट्राईक आहे. ती स्ट्राईक आणि त्या स्ट्राईकचा किती फायदा तो उचलेल कारण P2चा स्पेल आहे आणि पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो की धावा बनायच्या चान्सेस राहतात, विकेट पडायचे चान्सेस राहतात, पण धावा बनायचे चान्सेस ज्या इथून मी म्हणेन की जास्त राहतात. ओ समोरच्या दिशेनं लाफ केलाय, पॉवरफुल पंच, खेळाडू बनेल प्रेक्षक आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 रनसाठी दणदणीत षटकार. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं या नेरे गावानं. नाईट क्रिकेट
क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं, केलाय नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी. क्यों क्या बात आहे. या स्पर्धेची आपण पाहतो चर्चा आहे अगदी संपूर्ण पनवेल पंचक्रोशीमध्ये आणि परिसरामध्ये, कारण स्पर्धा तेवढी चांगली. स्पेशली मैदानावरती एंटर केल्यानंतर एका मी म्हणेन की चांगल्या स्पर्धेचा तुम्ही जरूर इथून अनुभव घेताय. संपूर्ण फ्लोड लाईट्सचा आपण पाहिलं तर तोही कमालीचा आपल्याला लख प्रकाश पाहायला मिळतो. थोडे फंबल झाले, चान्स आहे लगेच सिंगल कन्वर्ट समोर होतं. असं वाटलं की धाव मिळणार नाही या बॉलवरती, बट आपण पाहिलं की जशी फंबलिंग झाली तिचा फायदा उचलत बॅटिंग करताना आपण फलंदाजांना पाहतो. निरेपडा पाठलाग करतोय. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावा अजूनही बनवायच्यात. संघ अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. इथे पहा हवेत खेळलेत, चान्स आहे. पाठलाग होतो फिल्डर कडून. वेल जज कॅच, बॅट्समन आउट आणि पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. एंटर करेल. किरूसाठी हा बॉल आपण जर पाहिलं तर जरूर म्हणजे की ओव्हर पिच बॉल होता, बट टायमिंग थोडंसं लेट बॅट्समिंग आपण बघितलं आणि त्याचाच फायदा बॉलिंग युनिटला. सुजल जगेला विकेट मिळाली, कारण सुजलवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर सिंगल पाहिली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर किरण शेळके याला स्ट्राईक मिळाली. 5 चेंडू खेळला, 5 मध्ये फक्त 1च धाव. सो आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रेट खूप आपल्याला कमीचा पाहायला मिळाला. 20च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग सध्या किरणची झाली. ही अस्मिता नाही आहे त्याची, कारण कित्येक मैदानं त्यानं गाजवलेली आहेत, हे मात्र सगळ्यांना परिचयच आहे. आज थोडासा डाऊनफॉर्म पाहायला मिळाला. डाऊनफॉल येतात खेळामध्ये, परंतु त्यांच्यावरती मात करावी लागते, कारण सुरुवातीला आपण जर आजचाच मी म्हणेन की दर्शनी सामना जो सुरू आहे भारत आणि त्यांचा, अगदी आपण पाहतो अपोजिटला न्यूझीलंड, ज्यामध्ये 2 षटकं असं वाटलं की अगदी भारतासाठी धावा बनणार नाहीत, बट ज्या वेळेला 2 षटकं गेल्यानंतर जी सुरुवात झाली, अभिषेक शर्मा ज्याला आपण पाहायचो की आधीचो कसा बरसायचा, जी सवय झाली होती भारताला पाहायची, ती त्यानं जरूर बॅटिंग दाखवली आणि तिथून चांगला स्टार्ट. सॅमसननं देखील 88 धावा आतापर्यंत बनवल्यात. 50 धावा किशनच्या झालेल्या आहेत. ऑन साईडच्या दिशेमध्ये ऑनराईजचा फटका फिल्डर पाठलाग करतात. बॅकअपसाठी आपण पाहतो की जरूर उपलब्ध आहेत साहिल आणि चांगली फिल्डिंग देखील आपण पाहिलेल्या. धावसंख्येमध्ये आपण जर बघितलं तर जरूर बदल पाहायला मिळालेत. 11वरती ड्युअल डिजिटमध्ये धावसंख्या आहे. 1 गड्याचा मोबदला आहे. 19ला 48 पाहिजेत अजूनही. फुल टॉस बॉल आहे. फॉलो थ्रूमध्ये स्वतः स्टॉप करतात बॉलला. कोणतीही रन नाही आहे. निर्धाव बॉल. ओव्हर क्रमांक 2. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 5.50च्या सरासरीनं 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. गावदेवी नेरेपाडा. ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या अगदी आपण पाहतो जिथे जन्मान नेरे क्रिकेट संघ असेल, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे असेल, या सगळ्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना इथे जरूर पाहायला मिळते. 11 धावा झालेल्या आहेत. 1 गड्याचा मोबदला सध्यापर्यंत आपण बघितलेला आहे. नवीन आता इथून आपण पाहतोय बॉलिंग युनिटमधून जर पाहिलं तर पुनःशा साहिल जगेला दुसऱ्यांदा इथे षटकासाठी जरूर प्रमोट केलं जाते आणि बॉलिंगसाठी जरूर आपण त्याला इथून पाहतो. मैदानाच्या आतमध्ये तो आला आहे. स्ट्राईक फलंदाज तयार आहे. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग. 1 रन तोपर्यंत सेफ आहेत खेळाडू. सिंगल डबलनं फोकस सुरू आहे सध्या.
आव्हानात्मक धावसंख्या वाढत चाललेली आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर थोडासा दबावात्मक बनताना आपल्याला पाहायला मिळतो. 17 चेंडू बाकी आहेत आता आणि 47 धावांचा पाठला करायचा आहे. 12 झालेल्या आहेत. एक गड्याचा मोबदला आतापर्यंत मोजलेला आहे. पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या आपण पाहतो अध्यक्ष म्हणजे आमचे समीर शेठ पाटील आणि त्यांच्या अगदी कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा. दर्जेदार देखणं असं आयोजन. कारण मग बॉस फायटरचं मैदान आपण पाहिलं तिथे रायगड ग्रामीण 40+ची प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून पार पडली गेली होती आणि चांगलं योगदान तिथेही राहिलं होतं. त्यानंतर या मैदानावरती देखील आपण पाहतो दर्जेदार स्पर्धा ते घेऊन आलेले आहेत. खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उभं करण्यासाठी त्यांचा आपण पाहतो की मनसोबा राहतो. यस, LBW लेग बिफोर द विकेट, लाऊड शाऊट. पंचांनी आपलीला बोटावरती उचलून धरलाय आणि इथे आपण पाहतो की जरूर पायचीत पकडला गेलाय फलंदाज. विकेट जी पडलेली आहे ती विकेट आता इथून आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडंसं दबावाचं वातावरण साहिल जगेनं पूर्णपणे या गेममध्ये मिळून की इम्पॅक्ट टाकलेला आहे आणि या मॅचला आपल्या बाजूनं त्यानं अगदी असं पाहिलं ना तर मी म्हणेन की आपल्या वशमध्ये केलेल्या नेरपाडावरती पूर्णपणे त्याने आता इथून जरूर हातखंडा बांधला आणि बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटचं फेस आपण जर पाहिलं ना तर अजिबातच ओपन होत नाही आहेत. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर जरूर आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 12 झालेली आहे. 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजलेला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि त्यामधून 3 चेंडू आता झालेले आहेत. 15 बॉलमध्ये 47चा पाठलाग करायचा. अजूनही निर्णायक वेळ आहे. पायीकडे धाव चोरायचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक एंडला कोणी आहेत बॅकअपला फिल्डला तिथे. बॉलर एंडकडे बॉलर नव्हते या स्टँडजवळ, नाही तर इथे एक मी म्हणेन की कदाचित धोका होण्याचे चान्सेस होत्या. तेरा चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 2 आपण पाहतो 13 धावा धावफलकामध्ये 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत आहे. ओ द विकेट. हा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय ऑन साइडला. सरळ बॅटनं खेचलेला षटकार. सुपर फटकेबाजी पाहायला मिळते. आता याच फटक्यांची आवश्यकता आहे आणि स्पेशली मैदानाच्या आतमध्ये एंटर केलेला फलंदाज इथे लक्ष राहील ते म्हणजे मच्छिंद्रवरती. कारण सुरुवातीला एक षटकार त्यानंतर आता आलेला षटकार मैदानामध्ये त्यानं आता इथून मी म्हणेन की थाट मांडलेला आहे बॅटिंगचा आणि त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे आणि इथून बॉलिंग युनिटवरती प्रेशर टाकायची वेळ आता आलेली आहे. याही बॉलवरती फटका चांगला खेळलाय बट फिल्डर पाठलाग करतायत आणि वेल जज कॅच. बॅटर बाद, फलंदाज आउट. हा धक्का आहे महत्वाचा आणि त्या आपण पाहतो VIP विकेट पडलेली आहे. महत्वाची विकेट जी विजयाच्या मधोमध्ये उभी होती नेरेपाडाच्या, त्याला इथून मात्र बाद करण्यामध्ये यश. गोलंदाज साहिल जगेला सफलता. तांडेल सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येलो जर्सीमध्ये अगदी डॅशिंग दिसत आहेत आणि या मॅचला अगदी आपण पाहिलं तर ॲज अ रेफरी म्हणून ते पाहत आहेत. सर्वाधिक जवळून या मॅचला पाहण्याचा योग त्यांना आला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर
अगदी सत्यवान काकडे सर आज ऑफिशियलच्या ताफ्यामध्ये आपल्याला जरूर आज थर्ड अप्पाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पवार सर आहेत स्कोअर लेग रेफरी. 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. पर ओव्हरला 20 धावांचा आता इथून आपण पाहतोय प्रेशर सध्या तरी आलेला. नवीन फलंदाज आर्यन रोडपालकर आणि प्रल्हाद भगत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दबावाचं वातावरण आहे, पण डेथ ओव्हर्स आहेत आणि डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतो की एफ पूलमध्ये जे गोलंदाज जातात त्यांच्यावरती अटॅक होण्याचे चान्सेस राहतात. ओ नो बॉल कॉल, बीमक बॉल, अंपायरचा नो बॉलचा इशारा. नो डाऊट ॲब्सोल्युटली नो बॉल आहे, कारण हाईट फॅक्टर आपण जर पाहिलं तर नक्कीच वेस्ट साईडच्या भरपूर वरतून चाललेला बॉल. पंचांचा योग्य निर्णय आणि इथून आपण पाहतोय की आता जरूर एक चान्स क्रिएट झाली आहे निरेपाडाला. मी आधी चर्चा केली होती की डेथ ओव्हरमध्ये 15च्या सरासरीनं 20च्या सरासरीनं धावा बनण्याच्या चान्सेस आहेत, यात काही शंका नाही आहे. माऊली प्रसाद इव्हेंटचं कौतुक केलं पाहिजे, कारण भरपूर छान क्लॅरिटीसह या स्पर्धेला ते टेलिकास्ट करतात यूट्यूबवरती. फुलटॉसची लेंथ आहे, फटका फसला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑफमध्ये फ्रीची चान्स आहे. त्या फ्रीची चान्स जरूर आहे बा. तू मिमी होती आहे. धावा घेण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आता, कारण इथून मी म्हणेन की याच्यापेक्षाही सुंदर संधी आणि चांगली संधी मिळणार नाही आहे बॅटिंग करण्याची आणि या स्पेशल बॅट्समनला इथून इम्पॅक्ट टाकण्याची. हाच जो षटक आहे तो एक मी म्हणेन की स्कोरिंग ओव्हर जर आली, या ओव्हरमध्ये मी म्हणेन की कॅपिटलाइज धावसंख्या बनवली तर नक्कीच फायदा मिळेल अंतिम षटकासाठी आणि डेथ ओव्हरला थ्रिलर मॅच पाहायला मिळण्याचे चान्सेस मग वाढतात. बट ती गरज आहे आता. अटॅकर आहे, फिरून खेळलेत, इम्प्रोवायझिंग फटका, फाईन मध्ये बॉल, 1 बाउन्स ओव्हर दी टॉप, बॉल जातोय सीमा रेषा पार, 4 रनसाठी सुपर आपण पाहतोय सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय बॅटिंग आणि याची गरज आहे आता. विनायक पाटील वरती हल्ला चढला जातोय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, फर्स्ट स्लिप मध्ये चान्स आहे विकेटची आणि फलंदाज बाद. सुपर आपण पाहतोय इथे सध्या तरी आता गोलंदाजी, कधी बॅट्समन भारी तर कधी बॉलर भारी. ओ फुल टॉस आणि आक्रमण, फुल टोल वसूल ऑन साइडला अध्यक्ष चषकच्या कटआउटच्या अलीकडच्या बाजूने जातोय. आकाश मार्गाने संचार करत 6 रनसाठी हा षटकार. जबरदस्त आपण पाहतोय अगदी. आता इथून बॅटिंग, एक तेरी तो एक मेरी, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये म्हणेन की किमान 7 ते 8 धावसंख्या उभी केली, एखाद स्कोरिंग शॉट आला तर मॅच अजूनही जिवंत पाहायला मिळेल. फुल टॉस आहे, हाही नो बॉलचा पंचांचा इशारा. 1 रन आपण पाहतो सहज प्राप्त केली जाते. सेकंडसाठी कुठलाही कॉल नाही आहे. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान मानलं जात आहे. इथून आपण पाहतोय की जरूर 1 रन मिळेल. आता थोडीशी डोकेदुखी आणि झिंझिन्या पाहायला मिळतील, कारण बॉलर जो आहे तो बॉलर युनिटमधून एक नवीन चेहरा आपल्याला समोर आणावा लागेल 2 चेंडू टाकण्यासाठी. 33 धावा धावफलकावरती, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26ची अजूनही आवश्यकता आहे. मॅचमध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळते. चर्चा आधीच आपण केली होती की एखाद स्कोरिंग शॉट जर या ओव्हरमधून आला तर मग फायदा मिळेल. मी म्हणजे या चान्ससारखी अजून वेगळी चान्स कदाचित मिळणं कठीणच असणार आहे. ही खरी चान्स होती मॅचला टर्न करण्यासाठी, मोठी चान्स होती. अजूनही मॅच गेलेलं नाही आहे. निरेपाडाच्या बाजूने लढाई जी आहे अजूनही सुरू आहे. निरेपाडा संघ म्हटलं तर अगदी त्यांच्या ग्रामीण पातळीवरचा हा एक मुख्य संघ ओळखला जातो आणि ग्रामीण स्टेजमधील सगळे खेळाडू, छोटंसं गाव आहे, नदीच्या अगदी आपण पाहतोय या कडेला वसलेलं आहे गाव आणि या गावातील एक खेळाडू. एक काळ होता की या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला सिनियर मच्छिंद्र संघामध्ये खेळायचे, संघाचा जो आपण
ताफा पाहिला होता की त्या संघाच्या अगेन्स्ट खेळताना रणनीत्या बनवाव्या लागत होत्या. आता यंदाचा हंगाम थोडंसं आपण पाहिलं तर थोडे बॅकफुटला आहेत, डाऊनफॉल सुरू आहे, पण संघामध्ये जे खेळाडू आहेत ते चांगल्या गाठणीचे खेळाडू आहेत, यात काही मात्र शंका नाही आहे. त्यामुळे मॅचला टर्न करण्यासाठी हा चान्स आहे त्यांच्याकडे. हा चेंडू चांगला राहिला. इथे एक रन घेण्यासाठी जरूर गेलेले आहेत. सिंगल धावसंख्या जी आहे आपल्याला आता इथून पुढे सरकताना पाहायला मिळते. टोटल कार्डवरती धावा इथून रेखाटल्या जात आहेत. एकने वाढलेली धावसंख्या, एकूण 34 धावा धावफलकावरती. रिसेंट बॉलवरती आलेली सिंगल. आता लास्ट 7 बॉल रिमेनिंग अँड 25 रन रिक्वायर्ड फॉर विन. जिंकण्यासाठी आता इथून 25 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. ओ हॅमर केलाय, हाफ ट्रॅकर मिड विकेटला उडवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 रनसाठी इम्पॅक्ट टाकणारा मच निडेड षटकार. मान्यवरांची वांदी आली पाहायला मिळते स्पर्धेसाठी उपस्थित. आपण पाहतोय अगदी द केक वर्ल्ड अर्थातच एक चांगले मास्टर शेफ राहिलेत. आमचे चिंचवलीचे जावई आहेत आणि या गावचे आपण पाहतो ते यजमान आहेत. अर्थातच प्रवीण ठाकूर यांचंही आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं आम्ही जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. रिसेंट आय थिंक खिडूकपाडामध्ये एक मॅजिक शो आणि बर्थडेच्या इव्हेंटला भेट झाली होती. तिथे आपण पाहिलं की जरूर रेलगाडीचा केक त्यांनी बनवला होता आणि तो इतका इम्प्रेसिव्ह होता की सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं आम्ही कौतुक केलं आणि स्वागत करतोय. तर पण मॅचकडे घेऊन जाईन. 6 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे. नेरेपाडा 40 वरती खेळतोय. 4 गड्यांचा मोबदला मोजलेला आहे. अखेरचे 6 बॉल आणि 19 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज तयार. प्रल्हाद भगत. प्रल्हाद साड्या बॉल प्लेड ऑन विकेट. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि फलंदाज बाद. मोठा
पाहतो इथे बक्षीस आलेलं आहे. जर हा सामना पारस भरतनं जिंकवला तर पारस भरतसाठी आपण पाहतोय की खंबीर सात वासांची ग्रुपकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 41 येणारे 3 बॉल बाकी आहेत. 18ची गरज, 3 मोठे फटके. पहिला मोठा फटका संदीप रोडपालकरच्या बॅटमधून निघालेला, हा इम्पॅक्ट टाकणारा षटकार. समीर शेठ पाटील यांच्याकडून हे पारितोषिक संदीपसाठी. महत्वाची मॅच, 2 बॉल 12ची आवश्यकता, निर्णायक मोमेंट आणि निर्णायक बॉल. ओ या वेळेला भरपूर उंच बॉल, उंची जास्त आहे आणि लांबी आपल्याला कमी पाहायला मिळते. जेलची चान्स आहे, विकेट पडेल, फलंदाज बाद होतो. धक्का बसलाय आणि इथून पारसला विकेट मिळाली. जरूर बनताना पाहायला मिळालेली आहे. 7 विकेट पडलेले आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच निलेश याला संधी मिळाली आहे, प्रमोट केलं. एका बाजूला आयुष म्हात्रे. इथून आपण पाहतोय 1 बॉल आणि 12ची आवश्यकता. इथे फक्त एक्झॅक्टली आपण पाहतोय तर भिंगार संघाला करायचं आहे काय, तर मी म्हणेन की इथून त्यांना रन षटकार गेला तरी चालेल, बट नो किंवा एक्स्ट्राचा बॉल टाकायचा नाहीये आणि यावरती लक्ष आहे त्यांचं. सुपर, हा चेंडू चांगला राहिला आणि अशा पद्धतीनं सामना जो आहे तो आपण पाहतोय की जरूर भिंगार या संघानं जिंकत नेक्स्ट डे साठी ते क्वालिफाय झालेत, म्हणजेच पुढच्या राऊंडसाठी आणि प्लस अंतिम दिवसासाठी कदाचित त्यांच्या सामने आपल्याला पाहायला मिळतील. कारण एफ पूलमधून एक रेग्युलर सामना आणि जो फ्रेशचा 8चा पूल आपण पाहतो, म्हणजे MIDC फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं स्पर्धा कव्हर केल्या जातात, अगदी तो फॉर्मॅट वापरत अध्यक्ष चषक आपल्याला या चषकाचे आपण स्केड्यूल आणि मॅचेसचं शेड्यूल इथे पाहतो. मॅन ऑफ द मॅच साहिल जगे आहेत. 5 बॉलमध्ये 26 रन बॅटिंग करत असताना, 5 बॉलमध्ये 16 रन्स आणि 2 ओव्हर फेकत असताना 10 रन आणि 2 विकेट. अर्धशतक करणाऱ्या खेळाडूसाठी ते आपण पाहतोय पारितोषिक आहे 3,333 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ऐवज झेलसाठी आपण पाहतो की 200 रुपयाचं कॅश प्राइज कंटिन्यू या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. प्रेक्षकांसाठी मेजवानी. या मॅचचा निकाल लागलेला आहे आणि निकाल आपण पाहिला तर जरूर टीम यंगस्टर भिंगार या संघानं सामना जिंकलाय आणि नेक्स्ट राऊंडसाठी ते क्वालिफाय झालेत. इथून आपण जातोय अर्थातच